नमस्कार मंडळी, काय म्हणताय? आज आपल्या स्वयंपाकघरात शेवग्याच्या शेंगा आल्यात बरं का. आता शेवग्याच्या शेंगा म्हटलं की काही जणी म्हणतात, रोज रोज काय तीच भाजी करायची. पण आज मी अशी झणझणीत, खमंग आणि मस्त चविष्ट भाजी करून दाखवणार आहे की भाजीचं नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटलं पाहिजे. शेवग्याच्या शेंगाची भाजी नीट केली ना तर साधी भाकरी असो की गरमागरम पोळी, दोन्ही बरोबर एकदम फक्कड लागते. आणि काय सांगू, या भाजीचा रस्सा भाकरीला लावून खाल्ला ना तर 2 घास जास्त जातात. चला तर मग आपल्या झणझणीत आणि चविष्ट शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवायला सुरुवात करूयात. आता भाजीसाठी लागणारं सगळं सामान आधी जवळ करून ठेवूया, म्हणजे भाजी करताना बी आपली गडबड व्हायची नाही. सगळ्यात आधी आहे आपली ताजी ताजी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे. आता इथं घेतलंय 2 मोठे चमचे खोबरकुटामुळे भाजीला मस्त खमंगपणा येतो आणि चव तर काय सांगू, एकदम भारी लागते. त्यानंतर घेतले 1 मोठा चमचा डाळवाचं कूट. हे डाळवाचं कूट भाजीला छान घट्टपणा देतं आणि चवीला बी एक वेगळीच मजा आणतं. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घातलं की भाजीला मस्त दाणेदार चव येते आणि रस्सा देखील छान घट्ट होतो. आता भाजीला खरी झणझणीत चव आणणारे मसाले बघूयात. सगळ्यात आधी घेतली आहे लसूण अद्रकाची पेस्ट. लसूण अद्रक घातलं की भाजीला एकदम मस्त खमंग वास येतो आणि चव पण लय भारी लागते. आता घेतलंय आपलं काळं तिखट, 2 चमचे. तिखट जरा झणझणीत आहे, पण शेवग्याच्या शेंगाची भाजी तिखट झाली की तिची खरी मजा येते. त्यानंतर घेतले जिरे आणि मोहरी. फोडणीला जिरे मोहरी तडतडली की जो मस्त सुगंध येतो ना तो सगळ्या घरभर पसरतो. आता अर्धा चमचा हळद घालूया. हळदीमुळं भाजीला छान रंग येतो आणि आपली भाजी दिसायला पण एकदम सुंदर दिसते. त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला थोडा द्यायचा, पण याची चव भाजीला लई उठाव देते. आणि शेवटी चवीनुसार मीठ योग्य प्रमाणात पडलं की सगळ्या मसाल्याची चव एकदम खुलून येते. आता यात चिरलेल्या शेवग्याच्या शेंगा पातेल्यात घेतल्यात. त्यात आता गरजेपुरतं पाणी घातलंय आणि एवढंच घालायचं की शेंगा नीट उकडल्या पाहिजेत. आता यात थोडंसं मीठ टाकूयात. मीठ आधीच थोडे घातलं की शेंगांना आतून पण छान चव लागते. आता या शेंगा उकडून घेऊयात, पण शेंगा अगदी गाळ होईपर्यंत उकडायच्या नाहीत. शेंगा शिजल्या पाहिजेत, पण याचा आकार आणि थोडासा पोत राहिला पाहिजे, नाहीतर भाजी करताना सगळं लगद्यासारखं व्हायचं. शेंगा उकडून झाल्या की त्यातलं पाणी आपण काढून घेऊयात आणि मग पुढच्या स्टेपला या शेंगांना आपल्या झणझणीत मसाल्यांची फोडणी देऊयात. आता गॅस चालू करून घेऊयात. त्यावरती कढई ठेवूयात. कढई जरा गरम झाली की त्यात गरजेपुरतं तेल घालूयात. तेल चांगलं तापू द्यायचं बरं का. तेल तापल्यावरच त्यात जिरे आणि मोहरी घालूयात. आता बघा, जिरे मोहरी मस्त तडतडायला लागली आहे. हा आवाज आला की समजायचं आपली फोडणी एकदम तयार आहे. आता यात घालूयात आपण अद्रक लसूणची पेस्ट घातल्यावर जरा सावकाश परतून घेऊया. लसूण अद्रकाचा मस्त खमंग वास सुटला ना की स्वयंपाकघरात एकदम दरवळून जाते बघा. पण पेस्ट जाळायची नाही नाहीतर चवीला कडवटपणा येतो. आता यात 2 मोठे चमचे खोबरकूट घालूयात. खोबरकूट फोडणीत छान परतून घेऊयात. खोबर जरा भाजले की त्याचा खमंगपणा अजून खुलून येतो. आता यात 1 मोठा चमचा डाळवाचं कूट घालूया. हे बी थोडं परतून घेऊयात. डाळवाचं कूट मसाल्यात मस्त मिसळलं की घट्टपणा आणि चव दोन्ही येणार आहे. आता यात 2 चमचे काळं तिखट घालूयात. त्याबरोबर अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला घालूया. आता चवीनुसार मीठ घालूया. हे सगळं मसाला एकत्र जरा वेळ छान परतून घेऊयात, म्हणजे मसाल्यांचा कच्चेपणा जाईल आणि सगळ्या मसाल्यांचा स्वाद तेलात मस्त उतरतो. आता आपल्या उकडून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा यात घालूयात. शेंगा मसाल्यात घातल्यावर अलगद हलवून सगळ्या शेंगांना मसाला नीट लागेल असं करून घेऊयात. जरा वेळ छान परतून घेऊया, म्हणजे मसाला शेवग्यामध्ये मस्त मुरायला लागेल. आता यात अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घालूया. शेंगदाण्याचं कूट घातलं की भाजीला एकदम मस्त दाणेदार चव येते आणि मसाला पण छान घट्ट होतो. आता हे सगळं छान हलवून जरा वेळ परतून घेऊयात. आता यात गरम पाणी घालूयात. थंड पाणी न घालता गरम पाणी घातलं की भाजीचा स्वाद छान टिकतो आणि मसाला पण मस्त एकजीव होतो. पाणी घातल्यावर सगळं नीट हलवून घेऊया, म्हणजे कढईच्या तळाला मसाला चिकटलेला असेल तर तो बी सुटून भाजीमध्ये मस्त मिसळतो. आता शेवटी आपली हिरवीगार कोथिंबीर घालूयात. अरे वा, कोथिंबीर पडली की भाजीचा रंग आणि वास दोन्ही एकदम खुलून येतात. आता मसाला शेंगांमध्ये मस्त मुरू द्यायचा आणि भाजीला उकळी येऊ द्यायची. बघा आता कशी मस्त खमंग वाफ निघती आहे. अशी आपली शेवग्याची शेंगाची भाजी झणझणीत खमंग आणि गावरानी पद्धतीने भाजी तयार व्हायची वाटेवर आहे. गरमागरम भाकरीसोबत ही भाजी वाढली ना तर ताटातील भाकरी कमी पडेल, पण भाजी कमी पडायची नाही. चला
आता आपली भाजी मस्त शिजू देऊयात आणि मग बघूयात तयार झालेली आपली झणझणीत भाजी. आपली गरमागरम शेवग्याच्या शेंगाची भाजी एकदम झक्कास तयार झाली आहे. तुम्ही बी ही गावरानी पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची भाजी नक्की करून बघा. आवडली तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच मस्त घरगुती गावरानी रेसिपीसाठी आपल्या दीपाली फूड पेज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग गरमागरम भाकरीसोबत या भाजीचा आस्वाद घेऊयात आणि सांगा बरं तुमच्या घरी शेवग्याच्या शेंगाची भाजी कशी बनवतात. धन्यवाद.